नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होता संडे आणि सगळ्यांना सुट्टी होती. ॲक्च्युली सॅटर्डेला पण आम्हाला तिघांना सुट्टीच असते, पण शिवच्या पप्पांना यावेळी ह्या सॅटर्डेला वर्किंग होतं, सो ते ऑफिसला गेलेले आणि शिव आणि मी दोघेच घरी होतो. तर विशेष असं काही केलं नाही, तर मी सॅटर्डेचं नाही काही शूट केलं. आणि आज संडे होता, तर संडेची सुरुवात थोडी उशिराच झाली. म्हणजे 8:30-9 वाजता आम्ही उठलो, चहा वगैरे घेतला आणि मग गावात गेलो. थोडासा किराणा आणि भाजीपाला आणायला गेलेलो. चिकन पण आणायचं होतं. आणि भाज्या आणि फळं इतकी महाग झाली आहेत ना, की काही घेऊच वाटत नाही. इतके जास्त रेट्स आहेत सध्या. तर आज मी चिकन बनवणार होते आणि चिकनसोबत बाजरीची भाकरी बनवू असं ठरलं होतं. तर मी गावातून येताना बाजरीचं पीठ पण घेऊन आलेली आणि मला आठवत पण नाही आहे की मी लास्ट टाईम कधी बाजरीची भाकर बनवली होती. तर मला नाही जमत भाकर बनवायला. पण म्हणलं चला करून बघू. आणि याचे बघा काय उद्योग चालले आहेत. संडे म्हणले की याचा फक्त टी व्ही, कम्प्युटर, फोन आणि इकडे त्याच्या पप्पांचा आराम चालला आहे. ते मला म्हणत असतात की मला नको दाखवू व्हिडिओमध्ये, पण मी घेतला त्यांचा छोटासा व्हिडिओ. त्यांना असं वाटतं की मुद्दाम मी दाखवते की बघा कसे मोबाईलमध्ये टाईमपास करताय आणि मी किती काम करते. तर इकडे मी चिकन बॉईल करायला वगैरे टाकलं होतं कुकरमध्ये आणि शिवचे पप्पा त्याचा होमवर्क करून घेत होते. आणि ते खूप मोठं टास्क आहे ॲक्च्युली. शिवचा होमवर्क म्हणजे त्याला असं एक एक लेटर सांगावं लागतं, काय लिहायचं काय नाही. आणि इथे माझं टास्क आता सुरू झालं होतं बाजरीची भाकर बनवायचं. पण मला जसं वाटलं होतं त्यापेक्षा बऱ्यापैकी चांगल्या झाल्या होत्या भाकरी. तर मी आमच्या दोघांसाठी 3-4 भाकरी बनवल्या होत्या आणि शिवांश भाकर खातो की नाही म्हणून त्याच्यासाठी चपाती बनवली होती. तर बघा माझी भाकर कशी फुगते. आणि साईडच्या गॅसवर चिकन पण शिजलं होतं. भाकरी झाल्या होत्या, तर मी शिवांसाठी चपाती बनवायला घेतली आणि खूप कंटाळा आला होता म्हणून एकच मोठी चपाती बनवली. आणि त्याचा होमवर्क अजून झाला नव्हता, तर मग म्हणलं चला भांडी पण घासून टाकू आणि पूर्ण किचन वगैरे क्लीन करून मग निवांत जेवायला बसू. कारण तसं पण एकदा जेवण केलं ना की काहीच कामं करू वाटत नाही. तर म्हणलं जेवायच्या आधीच सगळं करून ठेवूया. माझं सगळं काम आवरलं होतं आणि मी जेवायला घेतलं आणि बाजूला अजून शिवांचा होमवर्क चालूच होता. छान झालं होतं चिकन आणि भाकरीसुद्धा. आता संध्याकाळी शिवांश हट्ट करत होता म्हणून त्याला खाली घेऊन आलेली. आणि आजकाल वातावरण पण खूप छान असतं संध्याकाळच्या वेळी. तर त्याचं खेळून झाल्यावर मग आम्ही घरी आलो आणि आज फादर्स डे होता म्हणून मी छोटासा केक कापू असं ठरवलं होतं. तर मला ॲक्च्युली सरप्राईज द्यायचं होतं यांना, पण ह्या शिवांशने दुपारीच सगळं सांगून टाकलेलं त्याच्या पप्पांना. आणि असं काही सेलिब्रेशन असलं ना की तोच खूप जास्त एक्सायटेड असतो. तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतंय की नाही ते मला नक्कीच सांगा आणि काही सजेशन्स असतील तर ते पण सांगू शकता. आणि इथे बघा फिल्टर लावून मी किती गोरी दिसते.